आजपासूनचा परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज येणार आहे। कारण की राज्यामध्ये आता म्हणजे 1 तारखेपासून म्हणजे 1 सप्टेंबरपासून जोराचा पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। राज्यात इतर परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये आज आहे 30 तारीख, 30 ऑगस्ट आहे, उद्या 31 आहे। आजच विदर्भाकडे म्हणजे पूर्व विदर्भाकडे पाऊस सुरू होणार आहे, त्याच्यानंतर ते पाऊस पश्चिम विदर्भाकडे येणार आहे, मराठवाड्याकडे देखील आज बऱ्याच ठिकाणी म्हणजे सुरुवात होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। पण राज्यात सांगायचं झालं तर एक म्हणजे पोळ्यापासून 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर दरम्यान राज्यामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे, वडीनाले वाहणारा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्या। आणि मी या ठिकाणी आहे की हे आमच्या भागातील हे पिंपळगाव धामणगाव शिवारातील हे आमच्या कोरडवाहूच्या कापसाच्या क्षेत्रातील हे कोरडवाहू क्षेत्रातून एक अंदाज व्यक्त करत आहे। आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता आज आणि उद्या 2 दिवसामध्ये तुम्हाला काय शेतीची कामे करायची असेल तर ते करून घ्या। कारण की राज्यामध्ये जवळपास म्हणजे 1 सप्टेंबरपासून ते 5 सप्टेंबरपर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे। आपण विभागाही घ्यायचं झालं तर राज्यामध्ये आता म्हणजे आज 30 तारखेपासूनच पूर्व विदर्भाकडे पाऊस सुरू होईल, 31 तारखेला तो पाऊस पश्चिम विदर्भाकडे येईल, त्याच्यानंतर तो 1 तारखेला तो पुन्हा मराठवाड्यापर्यंत पाऊस येईल, 2 तारखेला पुन्हा तो पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे जाईल, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये खरं तर आजच 30 तारखेला म्हणजे बऱ्याच ठिकाणी दुपारनंतर 3:30च्या नंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू झालेला दिसेल, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। पण राज्यात सांगायचं झालं तर राज्यातील एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये हा पाऊस जवळजवळ म्हणजे जोराचा पडणार आहे। म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर मराठवाड्यामध्ये एक खूप जोरात पडणार आहे, म्हणून हा मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं। आणि त्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे जास्त पाऊस कुठं कुठं पडणार आहे तुम्हाला एक माहीत असं म्हणून प्रत्येक जिल्ह्यावाईज सांगतो। चंद्रपूर, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, त्याच्यानंतर लातूर, नांदेड, बीड, जालना, संभाजीनगर, उस्मानाबाद, त्याच्यानंतर नगर जिल्हा, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, बुलढाणा जिल्हा, त्याच्यानंतर जळगाव जामोद, त्याच्यानंतर नंदुरबार, धुळे, नाशिक, इगतपुरी ह्या भागामध्ये जरा जास्त पाऊस असणार आहे। म्हणजे हे पाऊस असा जवळ 22-23 जिल्ह्यामध्ये चांगला पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। पण राज्यात सांगायचं झालं तर की हा जो पाऊस आहे राज्यात सर्वत्र मध्ये 5 तारखेपर्यंत सगळीकडे पोळ्यापासून पाऊस सुरू होत आहे। फक्त या भागामध्ये मराठवाड्यामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राकडे जरा जोरदार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यात सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यातील तुम्हाला आज आणि उद्याचे दिवस काय मुगाचं पीक असेल, उडदाचं पीक असेल तर ह्या 2 दिवसात काढून घ्या, कारण की अनेक 1-2 दिवस चान्स आहे। आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे मात्र या 2 तारखेला मात्र तुम्हाला 2 ते 5च्या दरम्यान तुमच्याकडे जोराचा पाऊस पडणार आहे, पुन्हा वडीनाले वाहणारा पाऊस पडणार आहे, पुन्हा गोदावरीला पाणी येणार आहे, आणि ते पाणी पुन्हा जायकवाडीमध्ये जाणार आहे। आणि जायकवाडी धरण ह्या सप्टेंबरमध्ये 100% भरणार आहे, म्हणून ही एक खास करून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी। ह्या पावसामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जोरात पाऊस पडणार आहे, लातूर जिल्ह्यामध्ये पडणार आहे, परभणीमध्ये पडणार आहे, जालन्यामध्ये पडणार आहे, बुलढाणामध्ये पडणार आहे, त्याच्यामुळं जळगावकडे पडणार आहे, त्याच्यानंतर कन्नड त्या भागामध्ये जास्त पडणार आहे, संभाजीनगर भागाकडे पडणार आहे। त्याच्यामुळे जे छोटे छोटे तळे आहेत ते एकदम भरून जातील, सगळ्या तळ्यामध्ये लहान लहान तळ्यामध्ये पाणी येईल, आणि शेतकऱ्यासाठी पुन्हा जे पुढं पाणी लागतं हिवाळा भरण्यासाठी त्याची मात्र पूर्तता होऊन जाईल। आणि परत एक सांगू इच्छितो राज्यामध्ये हा पाऊस जवळपास 6 तारखेपर्यंत राहणार, 6 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे। आणि याच्यामध्ये विजाचं प्रमाण जास्त आहे। विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नका, विजा चमकत असताना आपली जनावर झाडाखाली बांधू नका, आणि पावसामध्ये वड्या नदीला पाणी आल्याच्या नंतर पुलाच्या फरशीवर ओलांडू नका, म्हणून ही सर्व याची दक्षता घेऊ। अचानक वातावरणात बदल झाला तर परत आणखीन 1-2 दिवसांनी मेसेज दिला जाईल। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।